पहिल्या भागामध्ये आपण सगळ्यांनी पाहिला जल्लोष, उत्साह तसेच थाटामाटाने केलेली मिरवणूक आणि स्वागत. पण दुसऱ्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत प्रत्येकाचं भावुक झालेलं मन आज आणि मनोगत. पप्पांच्या रिटायरमेंटसाठी मला 2 शब्द बोलायची संधी दिली. खरंच खूप आनंद होतोय. सगळे म्हणतात की लग्न करून सून सासरी आली, पण पप्पांनी आमच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत असं कधीच जाणून दिलं नाही. ते म्हणतात जशा माझ्या 2 मुली तशा ह्याच माझ्या 2 मुली. 4 मुली आहेत आम्ही त्यांच्या. आणि घरकामात, स्वयंपाकात माझ्याकडून तर नेहमीच चूक होते, पण त्यांनी मला ती सांगितली, त्याच्यात सुधारणा करायची सांगितली, पण माझा आत्मविश्वास कधीच कमी होऊन दिला नाही. आणि ती गोष्ट नव्याने कशी करता येईल, अरे ही तर एवढी सोपी होते, हे मला आधी का कळलं नाही, हे फक्त त्यांच्याशी बोलल्यानंतर मला समजतं. माझ्या प्रत्येक सुखदुःखात, अडचणीत अगदी वडिलांसारखंच माझ्या पाठीशी राहिले. माझ्या वडिलांची मला लग्न झाल्यापासून कधीच उणीव भासून दिली नाही. असे सासरे मिळणे खरंच खूप भाग्याचं समजते मी. त्यांनी 5 तत्व सांगितले. 5 सहपाठ: संयम, सावधगिरी, समाधान, सहनशीलता, समजूतदारपणा. आणि जो त्यांच्यात परिपूर्ण आहे आणि तो ते आम्हाला शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आजच्या या मॉडर्न जगात आज आमचं 15 माणसाचं कुटुंब ते एकत्र सांभाळतात, त्याचं महत्त्व समजून सांगतात. आणि माझ्या मुली, आमचे नातवंड, त्यांचे नातवंड, त्यांना चॉकलेट आणले तर आमच्या दोघींना पण आणतात. म्हणतात हे घ्या सोनूप्रिया, तुम्हाला पण आणले. मग त्याच्यामुळे आम्हाला कधीच जाणवत नाही की मी त्यांची सून आहे, मी त्यांची मुलगीच आहे. आणि माझा त्यांना शब्द राहील की मी मुलीसारखंच त्यांना माया देण्याचा प्रयत्न करेल, माझं कर्तव्य बजावेन. आईबद्दल सांगायचं म्हणतात तर त्या आमच्या घरच्या अन्नपूर्णा आहे. आज कित्येक वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण त्यांच्यासारखं जेवण मला अजूनही जमत नाही. मी त्यांना हक्काने सांगते, आई आज भाजी तुम्ही करा, हे खाणार नाहीत. आणि यांना पण आईच्या हातची भाजी खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. आमच्या घरची लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा आमच्या आई आहेत. संसाराची गाडी ओढताना दोघांनी खूप कष्ट घेतले, हे लग्न झाल्यापासून कळालं. आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयात आईने खंबीरपणे साथ दिली. आज खूप मोठं कुटुंब ते सांभाळत आहेत, खूप मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. आणि त्याचं आम्हाला ते थोडं थोडं प्रशिक्षण ते देतात की तुम्हाला हे पुढे कॅरी करायचे. ते नेहमी म्हणतात की सशाच्या शिकारीला जर जाणार असाल तर वाघाच्या शिकारीची तयारी पाहिजे. कुठेही गेला प्रयत्न करत राहा, काम हो न हो, पण चांगले प्रयत्न केले तर तुझं काम होणारच. गेला तर गड जिंकूनच यायचा, हे त्यांचे वाक्य मी नेहमी तोंडातून ऐकते आणि ते नेहमी मला सांगतात. मी खरंच सांगते, मी माझ्या आईसोबत सुद्धा कधी कधी मी 1-2 वाजेपर्यंत गप्पा मारली. पप्पांसोबत आम्ही गप्पा मारतो. रामायण, महाभारत, नवीन जे काही आहे ज्ञान आहे ते सगळं त्यांच्याकडे आहे. ते नेहमी म्हणतात तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगलवर भेटेल असं नाही. काही प्रश्नांसाठी तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाकडे जावंच लागतं. मी म्हणेल आमचे ज्येष्ठ नागरिक नाही तर आमची ही पूर्ण भगवद्गीता आहे. कुठलाही प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर नक्कीच मिळणार. आणि एवढं समाधानकारक उत्तर असतं आणि एवढं छानपणे पटवून देतात ना, आणि नंतर वाटतं अरे किती सोपं होतं. म्हणजे आमचे ते कृष्णच आहेत. प्रत्येक गोष्टीचं ते प्रश्नाचं निवारण करतात. आणि त्यांच्यासारखा मी संयमी माणूस खरंच पाहिलं नाही. खूप संयमी आहेत. आणि थँक्यू. माझे 2 शब्द ऐकून घेतले. पप्पा, आई, तुम्हाला पुढचं आयुष्य आरोग्यदायी जावं. थँक्यू. धन्यवाद सोनलताई. यानंतर त्यांच्या दुसऱ्या सुनबाई प्रियांका शिंदे यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं.
उपस्थित मान्यवर, आप्तेष्ट आणि कुटुंबीय, जसं की वहिनी आता सगळं बोललेच. आमच्या दोघींचं काय वेगळं नाही. माझं जे बोलणं होतं तेच वहिनीचं होतं. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप खास आहे. मामांनी तब्बल 35 वर्षे प्रामाणिकपणे नोकरी करून कुटुंबासाठी कष्ट घेतले. त्याबद्दल आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांच्या शिस्तीचा, मेहनतीचा आणि कर्तव्य भावनेचा आदर्श आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. माझ्यासाठी हा क्षण अगदी भावनिक आहे, कारण ते माझे सासरे नंतर माझे मामा आणि मामी आहेत. लहानपणापासून मिळालेलं त्यांचं प्रेम आजही अगदी तसंच आहे. मामींबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आयुष्यभर मामांना खंबीर साथ दिली. घर, कुटुंब, संस्कार सगळं इतक्या प्रेमाने सांभाळलं. सून म्हणून मला कधीच असं जाणवून दिलं नाही. मुलीसारखं प्रेम दिलं. ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा दोघांनी मिळून कष्ट, त्याग आणि प्रेमाने सुंदर कुटुंब उभं केलं. आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही एक आदर्श जोडपे आहात. तुमच्यासाठी एक छोटीशी कविता. कष्टांच्या वाटेवरती हातात घालून चाललात. सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी एकमेकांना सांभाळलात. त्याग, प्रेम आणि मायेची शिदोरी आम्हाला दिलीत. तुमच्या आशीर्वादाची सावली अशीच आमच्यावर राहो. निवृत्तीनंतरचं तुमचं आयुष्य सुख, समाधानाने आणि आनंदाने भरून जावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. मोठी सून आणि धाकटी सून दोघींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सगळ्यांनाच रडवले. खरं तर हा भावुक क्षण खूप कमी जागेवर बघायला मिळतो आणि यातूनच यांचे कौटुंबिक प्रेमसुद्धा पाहायला मिळाले. यानंतर भाऊंचा सत्कार झाला, कारण बरेच पाहुण्यांना उशीर होत होता आणि निघण्याची घाई झाली होती. पाहूया मुलींचे मनोगत. नमस्कार. अध्यक्ष महोदय, सत्कार मूर्ती, सन्माननीय व्यासपीठ, सर्व अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक व बंधू भगिनी, सर्वात पहिले मी एक गोष्ट बोलायची आहे की आज पप्पा मम्मी खूप सुंदर दिसत आहेत. ते नेहमीच सुंदर दिसतात, पण आज खूपच सुंदर दिसत आहेत. खूपच. तर आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, विशेषतः माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. माझे वडील रमेश गुलाब शिंदे यांची आज या संस्थेतून निवृत्ती होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठेने कर्तव्य बजावले. माझ्या लहानपणापासून मी त्यांना खूप कष्ट करताना बघते. आपल्या जबाबदाऱ्या कधीही टाळल्या नाहीत. कोणतीही अडचण आली तर त्यांनी त्यावर धैर्याने मात केली. आमच्या घरासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आणि त्या संस्थेत त्यांनी 35 वर्ष सेवा केली. त्यांच्या मेहनतीमुळे आज आम्हाला चांगले शिक्षण, संस्कार आणि मूल्य मिळाली. आज या संस्थेतील त्यांच्या सहकार्यांमध्ये, मित्र परिवार आणि व्यवस्थापनामध्ये त्यांना जे प्रेम आणि सन्मान मिळत आहे ते पाहून मला खूप अभिमान वाटतो. सगळ्यांनी त्यांचं खूप गोड कौतुक केलं. आजपासून मी बघते साहेब, कधी कोण अण्णा, घरात सगळ्यांना अण्णा म्हणून सगळे बोलतात आणि सगळीकडे त्यांची चर्चा नातेवाईकात आणि गावापासून शहरापासून गावापर्यंत नावाजलेले आमचे लाडाचे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वडील रमेश गुलाब शिंदे. एका रंजने गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुझी साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. तर पप्पाने हा देव त्यांच्या माणसातला मनातला जाणला आहे. वडिलांनी माणसातला देव जाणला आणि माणुसकीच्या नात्याने त्यांनी सर्वांनाच म्हणजे सगळ्यांनाच खूप सहकार्य केले. तर थोडं मी भावनिक झाले तर मी रडणार नाही. पप्पाने मला कधी चढायला शिकवलंच नाही. लढायचं, नेहमी लढायचं. कोणतेही प्रसंग सांगून येत नाहीत ना. कधी काय घडेल, कधी काय असेल, नाही काहीच कळत नाही, कल्पना येत नाही. पण किती जरी प्रसंग आले ना, फक्त पप्पांकडे मी बघते आणि सगळं विसरते आणि पुन्हा जोमाने उभी राहते आणि मला सगळं त्यांच्याकडे बघितलं की सगळं विसरून जाते मी. आणि त्यांचा जो शब्द आहे लढायचं तो नेहमी माझ्या लक्षात राहील. मी जेव्हा मी जन्म घेईन ना,
जेव्हा मला जन्म मिळेल ना, तो प्रत्येक जन्म मी माझ्या पप्पा मम्मीच्या पोटाशीच मला जन्म घ्यायचा आहे. मला पुन्हा पुन्हा त्यांच्या पोटी जन्माला यावं. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की मी त्यांची मुलगी आहे. मी रडणारच नाहीये. आज मी रडणार नाही, मला डोळ्यात पाणी आणायचं नाही. कारण माझ्या पप्पांनी लहानपणापासून कधी रडायला शिकवलंच नाही ना. रडायचं नाहीच ना. म्हणजे कोणताही मला प्रसंग आला तरी मी पप्पा पप्पा करते, तर पप्पाचं नाव घेतलं की सगळं विसरून जाते. पप्पाचा तो हसरा चेहरा बघून मला सगळं विसरून झालं होतं. फक्त पप्पांचा फोटो जरी बघितला तरी मला खूप आनंद होतो. मम्मीने पण त्याच्याबरोबरच खूपच मेहनत घेतली. आम्ही लहान होतो, पप्पा कामावर यायचे, आम्ही लहान होतो, पण पप्पा रात्री यायचे, मग आम्हाला दिसायचे नाही. तसेच परत तोच रुटीन होता. आम्ही पप्पाने मिस करायचो. पप्पानी आम्हाला खूप सेफ ठेवलं, आमच्या चौघांनाही, फॅमिलीला. म्हणजे खूपच म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम, घरामध्ये याचा सगळं विविध गोष्टींचा प्रॉब्लेम होता, पण पप्पाने आम्हाला कधीच त्याची जाणीव करून दिली नाही. नेहमी आम्हाला हसतमुख ठेवलं, जे पाहिजे होतं ते सगळं दिलं. पण त्याचबरोबर आम्हाला त्याचा महत्त्व सुद्धा सांगत गेले की नाही सोना असं नसतं, तसं नसतं. मला ते लाडाने आशू बोलतात, मी चिडले तर मला आशू बोलतात. पप्पा असं नका बोलू, नाही ते आशूच बोलतात, कारण मी त्याच्या लाडाचे आशू आहे ना म्हणून. मम्मा रडू नकोस, कशाला रडते, रडायचं नाहीये. आज मस्त आनंदाचा दिवस आहे. तुमची पुढची जी वाटचाल आहे ना खूप आनंदाची जाणार आहे. खूप म्हणजे खूप. मी तुम्हाला कधीच रडून देणार नाही, डोळ्यात पाणी आणून देणार नाहीये. मी तर आज ठरवलंच नाही रडायचं. माझं थोडंसं 2 शब्द बोलते आणि बहिणीकडे देते. येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बाबांचे सहकारी, मित्रमंडळी आणि माझ्या प्रिय नातेवाईकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सर्वजण इथे एका अत्यंत खास कारणासाठी जमलो आहोत. माझ्या बाबांच्या निवृत्तीचा, रिटायरमेंटचा आनंद साजरा करण्यासाठी. आज दिवस आमच्या कुटुंबासाठी जेवढा अभिमानाचा आहे तेवढाच तो भावुक करणाराही आहे. बाबा गेली अनेक वर्ष तुम्ही न तक्रार करता काम केले. मला अजूनही आठवतंय, तुम्ही सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचात आणि थकून घरी आल्यावरही आमच्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक हसू असायचं. ऑफिसची मोठी जबाबदारी आणि घराची काळजी, या दोन्ही गोष्टी तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे सांभाळल्या. स्वतःच्या गरजा आणि इच्छा बाजूला ठेवून तुम्ही नेहमी आमच्या भविष्याचा विचार केलात. एक मुलगी म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही माझे पहिले हिरो आहात आणि नेहमीच राहाल. तुम्ही मला फक्त बोलायला नाही तर आयुष्यात खंबीरपणे उभं राहायला शिकवलं. प्रामाणिकपणा, मेहनत आणि जबाबदारीची जाणीव हे गुण मी तुमच्याकडून शिकले आहेत. माझ्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात तुम्ही माझ्या पाठीशी एका भक्कम आधारस्तंभासारखे उभे राहिले. बाबा, रिटायरमेंट म्हणजे काम थांबवणे नाही, तर स्वतःसाठी जगण्याची एक नवीन सुरुवात आहे. आता तुम्हाला सकाळी ऑफिसला पोहोचण्याची घाई नसेल किंवा कामाचं टेन्शन नसेल. आता वेळ पूर्णपणे तुमचा आहे. वेळेअभावी तुम्हाला जे छंद जोपासता आले नाहीत, ते फिरायला जाणं राहून गेले, ते आता तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे. आईसोबत खूप वेळ घालवा, तुमच्या मित्रांना भेटा आणि सर्वांना महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंय त्या सगळ्याची परतफेड आम्ही या जन्मात 7 जन्मात कधी करू शकत नाही. पण मी तुम्हाला एक वचन नक्की देते की जसे तुम्ही आमचे लाड पुरवलेत तशीच तुमची काळजी आम्ही इथून पुढे घेऊ. तुमच्या पुढील निरोगी आणि शांततापूर्ण आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या भावना व्यक्त करू शकली, पण त्या अबोल बाबाचे काय, ज्यांची पावलं 4 पैशांसाठी वनवन करून थकली. आयुष्याचे अनेक वर्ष अहोरात्र कष्ट करून कुटुंबासाठी उभे राहिलेले भक्कम व्यक्तिमत्व म्हणजेच माझे पप्पा. पप्पा, जरी तुम्ही निवृत्त होत असला तरी तुमची मेहनत, तुमची शिकवण आणि तुमचा आदर्श आमच्या सर्वांसाठी नेहमी प्रेरणादायी राहील. पुढील जीवन आनंदी, निरोगी आणि उत्साहाने व्यतीत हो हीच माझी मनपूर्वक इच्छा आहे. पप्पा, तुमच्या कष्टांची जागा सुंदर दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आज ऑफिसमधून निवृत्त असलात तरी आमच्या मनातील तुमच्या मॅनेजरचे पद सर्वोच्चच राहील, कायमच राहील. पप्पांच्या निवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या संघर्षाला आणि प्रेमाला माझा साथ. पप्पा सलाम. खरंच कसं जमतं पप्पा तुम्हाला सगळं हे. हॅपी रिटायरमेंट टू द बेस्ट डॅड इन द. अधिकारी परिवहन गुरगाव पण आहे. मला येऊन आता इथे 1च महिना झाला आणि शिंदे
त्यांना भेटून त्यांचं जे पॉझिटिव्हनेस आम्हाला जाणवला ना, ते खरंच आता मी जेव्हा ही भाषणं ऐकली तेव्हा असं वाटलं की जे मला जाणवलं ते खरंच आहे. ते त्यांचा हसत चेहरा आणि त्यांचा एक पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व. आता एवढं सगळ्यांनी सांगितलं आहे आणि माझी एवढी ओळखही नाही की मी एवढं त्यांच्याबद्दल बोलावं, तरी पण परिवारातर्फे तुम्हाला यापुढे परमसुख, समाधान, आरोग्य, संपत्ती, संपूर्ण स्वास्थ्य मिळो हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुजित शिंदे. मी कुटुंबामध्ये सगळ्यात लहान आहे. आजच्या या मान्यवर सभेत उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर सहकार्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच भारताचे संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञपूर्वक स्मरतो. त्यांच्या विचारांमुळेच आपल्याला कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते. त्याच प्रेरणेने आज आपण या सन्माननीय निवृत्ती सोहळ्यासाठी एकत्र आलो आहोत. तुम्ही सर्वांनी वेळेत वेळ काढून माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तुमचा अमूल्य वेळ दिलात, यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. पप्पा, तुमचा प्रवास फक्त नोकरीचा नव्हता, तो संघर्षाचा आणि त्यागाचा होता. तुम्ही आम्हाला शिकवलं, कष्टाला पर्याय नाही, प्रामाणिकपणा कधी वाया जात नाही. जसं आता माझा मोठा भाऊ, बहिणी आणि शेजारी या सर्वांनी जे इथे पप्पांबद्दल बोलले तेच खूप आदरणीय. मग तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. पप्पांना मी फक्त एवढंच विनंती करेन की आता तुम्ही एवढे दिवस अलाराम लावून वेळेवरती उठत होता, नाश्ताही पूर्ण न करता तुम्ही गडबडीमध्ये कामावरती येत होता. पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आता तुम्ही रिटायर होताय, आता मस्त तुम्ही आरामात उठायचं, पोटभर नाश्ता करायचा, आनंद घ्यायचा आणि तुम्हाला हवे तसं ते तुम्ही जेवण जगायचं आहे. आणि आम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी आम्ही प्रत्येक जण खंबीरपणे तुमच्या मागे उभे आहोत. तुम्हालाही कधीही वाईट वाटेल असं आम्ही कधीही करणार नाही. आणि उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, मित्रवर्ग आणि जमलेला समुदाय यांना आम्ही पूर्ण कुटुंब वचन देतो की आम्ही यांची पूर्ण काळजी घेऊ. तुमच्यापर्यंत कुठलीही अशी गोष्ट येणार नाही ज्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. तर हे आम्ही वचन तुम्हाला देत आहोत. मी 2 ओळी लिहिलेले आहेत, 2 कडवे लिहिलेले. कुछ किस्से, कुछ कहानियाँ इस प्रकार हमारे दिल में दर्ज हो गए. कुछ किस्से, कुछ कहानियाँ कुछ इस प्रकार हमारे दिल में दर्ज हो गए. हमारी खुशियाँ और सपनों के लिए हमारे पिता बहुत खर्च हो गए. हमारे सपने और हमारी खुशियों के लिए हमारे पिताजी बहुत खर्च हो गए. त्यांचा त्याग हा खूप मोठा आहे, आम्ही त्याची परतफेड करू शकत नाही. पण त्याची अजून एक शिकवण मी तुम्हाला सांगू इच्छितो. कदाचित हे सगळ्यांना माहिती पण आहे. मी एक गाणं ऐकले आणि ते मी इथे बोलून दाखवतो. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. अगर भला किसी का आप कर नहीं सकते तो बुरा किसी का मत करना. फूल अगर तुम बन नहीं सकते तो काटे किसी के लिए मत बनना. कधीही कोणाच्या प्रगतीमध्ये एक काटा म्हणून उभं राहू नका. आपलं सहकार्य जर पुढे जात असेल तर त्याला सहकार्य करा. त्याच्यासाठी अजून चांगलं कसं करता येईल हे आपण नेहमी केलं पाहिजे. पप्पांनी आज 35 वर्ष इथे काम केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तसेच अधिकाऱ्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. पण मी जॉब करतो, मलाही हे माहिती आहे की जर आपले सोबतचेच आपल्या विरोधात असतील
तर तुम्ही तिथे जास्त काळ टिकू शकत नाही. पण जर त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं तर आपल्याला हरवणारा किंवा आपल्यावरती प्रेशर बनवणारा कोणीच नसतो. इथे माननीय अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप वेळ दिला, माझे मित्र पप्पांच्या मित्रांनी सुद्धा खूप वेळ दिला, यासाठी खूप धन्यवाद. मम्मी पप्पांची काळजी तुम्ही केली आणि तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त काळजी आहे. पण मी तुम्हाला वचन देतो, पुन्हा एकदा वचन देतो की आम्ही यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊन तुमच्यापर्यंत कुठलीही कंप्लेंट आमची येणार नाही. आणि आम्ही आज जिथे आहोत, ज्या पोझिशनवरती आहोत, जे काम करतो, यासाठी मम्मी पप्पा यांचा खूप मोलाचा वाटा आहे. एवढंच बोलून मी माझे 2 वाक्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. त्यासाठी मी बोलून देतो. मंचावरील उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि आपले आजचे सत्कारमूर्ती, आपल्या सर्वांचे लाडके आरती शिंदे साहेब, हे जवळपास 35 वर्ष त्यांनी पंतप्रधान आंदोलनाची सेवा केलेली आहे आणि ते गेल्या 1 तारखेपासून सेवानिवृत्त होत आहेत. शिकवलं चुकलं तरी प्रेमाने समजव, पूर्ण केला आमचा हट्ट, आमच्या त्यांच्याशी मैत्री घट्ट, त्यांच्या मनात प्रेम अपार, आयुष्यात आम्हाला मोठा आधार, आमचे आजोबा आमचा अधिकार. थँक्यू. आजोबा आमचा अधिकार. रमेश शिंदे हे महानगरपालिकेच्या सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा आजचा जो सेवापूर्तीचा सोहळा कार्यक्रम आहे, या ठिकाणी सर्व उपस्थित आप्तइष्ट पाहुणे, सगळे सोयरे मित्र, सर्व कर्मचारी स्टाफ, सर्व अधिकारी कर्मचारी आणि खास करून आमच्या प्रॉपर गावातून आलेले आमचे सरपंच तानाजी गलांडे साहेब, हे देखील या कार्यक्रमात एवढे आवर्जून आलेले आहे. तसेच आमच्या रमेश शिंदेच्या शेजारी असलेले सेक्टर 10 मधील सहकारी शेजारी हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन. उपस्थित सर्व परिवार आणि जमलेले माझे बंधू आणि भगिनी, ज्यावेळेस एक 2 हे असतात की सुख आणि दुःख. तर सुख हे कधी वाटतं की आपण ज्या वेळेस नोकरीत लागलो आणि आपल्याला नोकरीचं नियुक्तीपत्र मिळतं, त्यावेळेस आपल्याला एक अभिमान वाटतो, स्वातंत्र्य वाटतं, हिंमत वाटते की आज मी खुश आहे, मला नोकरीचं पत्र मिळालं. त्यानंतर दुसरं एक असतं की आजचा दिवस, आयुष्यभर नोकरी केलेली असते आणि आयुष्यात नोकरी केल्यानंतर एक क्षण असा येतो की शेवटच्या दिवशी आपल्याला रिटायर व्हावं लागतं. मग तो कोणी 20 वर्षांनी होईल, कोणी 10 वर्षांनी होईल, कोणी 15 वर्षांनी होईल, कोणी 35 वर्षांनी होईल, तो ज्याची त्याच्या वयाचा प्रश्न असतो. पण आयुष्यभर नोकरी केल्यानंतर नोकरी तुम्ही कितीही करा, पण नोकरी किती केली ह्यापेक्षा नोकरी कशी केली हे फार महत्वाचं असेल. मगाशी तुमच्या वक्तव्यातून सांगितलं, कारण सांगतो त्याचं असं आहे, जर तुम्ही आयुष्यात नोकरी जर चांगली केली तर तुमचं कुटुंब, तुमचे येणारे लाभ, तुमचे फंड, सर्व्हिस, ग्रॅज्युटी, पेन्शन जे काय असेल ते तुम्हाला सुखासुखी मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण नोकरीमध्ये नोकरी चांगल्या प्रकारेच करावी लागते. त्याच्याशिवाय तुम्हाला खुश हा मिळत नाही. आता ज्या वेळेस आपण नोकरी करत असतो आयुष्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला टॉयलेटचं बंधन असतं. अमुक टायमाला ते पंच केलंच पाहिजे, अमुक टायमाला मी तिथं पोहोचलंच पाहिजे, म्हणून त्या कामगाराची धावपळ असते. याच्या पाठीमागे सुद्धा त्याच्या कुटुंबाचा फार मोलाचा सहकार्य लाभ असतो. आज असं आहे की त्याला सकाळी उठल्यापासून ते कामावर पोहोचेपर्यंत ती कुटुंबाची जबाबदारी
आणि ती त्यांची फॅमिलींनी ती जबाबदारी आजपर्यंत चांगल्या रीतीने त्यांच्या सुना असतील, त्यांच्या मिसेस असतील, त्यांनी ती पार पाडलेली आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि नोकरी चांगल्या प्रकारे केली तरच त्याचे लाभ चांगले मिळतात. त्यात कुटुंबाचं सुद्धा मोठं सत्कारासाठी आपल्याकडे नंतर भरपूर वेळ आहे. त्या बोर्डवर लिहिलं ना त्या माणसाला गळून लागल्यासारखं होतं. संपूर्ण परिसर हा मित्र वर्ग सगळं सोडायचा आहे, पण ती तयारी करावी लागते तशी. आता सांगायचं झालं थोडक्यात तर एका ग्रामीण भागात खडतर जीवन जगलेलं, त्या जीवनाला कंटाळून मुंबईला आलो. 18/11/91 रोजी मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. या नोकरीच्या मागे माझे आई वडील, माझे बंधू, दोन्ही भाऊ सुरेश शिंदे, प्रकाश शिंदे, माझ्या बहिणीसह कुटुंब होतं. नोकरी मिळाली, पण खरंच कौतुक सांगतो, या मुंबई महानगरपालिकेने मला भरभरून दिलं. त्याबद्दल जोरदार टाळ्यांनी मुंबई महापालिकेचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा मी खूप 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 आभार मानतो. नोकरी मिळाली, 4 पैसे ओव्हरटाईम मिळाला. देवाने मला, मी कधी काही देवाकडे मागितलं नाही आणि त्याने मला काही कधी कमी केलं नाही, भरभरून दिलं मला. ज्या वेळेस एक कठीण परिस्थिती असते त्यावेळेस एक आपल्या पाठीशी कोणतरी असावं, तर माझ्या पाठीशी देव तर आहेच, पण माझं कुटुंब भक्कम आहे. आज 11 माणसाचं कुटुंब मी एकत्र राहतो, तरी सुद्धा काही अडचणी आल्या, माझ्या बहिणी, माझे भाऊ धावून येतात, माझे नातेवाईक, माझ्या मेवणे पाहुणे, हे नातं मी जोडलं. माझी प्रॉपर्टी ही काहीच नाही आहे, ही माझी जोडलेली माणसं आहेत, ही मायेची माणसं आहेत, माझ्यासाठी थांबलेली आहेत, म्हणजे आनंद उत्सव साजरा करतायत. हीच माझी प्रॉपर्टी असं मी समजतो. आता गावाहून माझे मित्र आले, गेलांडे म्हणा, त्यांच्या मागे खूप मोठा व्यापार आहे, गावचे सरपंच आहेत, ते संपूर्ण बघायचं आहे, त्यांना व्यवहार आहे, दुकान आहे. पण मी खरंच त्यांचा आभार मानतो की वेळात वेळ काढून त्यांनी माझ्यासाठी थोडा वेळ दिला आणि ते मला भेटायला आले. आता जे सगळं इथं जेवढे काही मला भेटायला आले, भेटवस्तू दिल्या, पण मला भेटवस्तूची कधीच गरज पडली नाही. मला प्रेम हवंय सर्वांचं. आणि मी नातेवाईकाला, गणगोत्र, माझ्या मित्र सर्वांना सांगतो, मनात काही खेळ ठेवू नका, मनात काही खेळ ठेवू नका, विसरून जा. काही काळापुरता लढता ना सोडून द्या, पण पुढे जगा, उद्याचा भरोसा नाही. सेवानिवृत्तीचा काळ खूप अवघड आहे. आता मी या क्षणाला काय सोचतोय मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण माझा हसरा स्वभाव आणि सहनशीलता, माझ्या मुलीने आता सांगितलं, माझ्या सूनबाईने, की त्यांच्याकडे सहनशीलता आहे. कारण तुम्हाला एकच सांगतो, सश्याच्या शिकाराला जाताना वाघाच्या चाळीने निघा, रडायचं नाही, लढायचं. माझ्या सगळ्या बहिणी आहेत ना, सगळ्या खंबीर आहेत माझ्या पाठीशी बहिणी. माझे भाऊ आता एक प्रकाश शिंदे रिटायर झाले, मंत्रालयामध्ये हे होते प्रशासकीय अधिकारी, सगळ्या माझ्या पाठीशी, माझी पाठ कधी सोडलेली नाही. मी लहानपणी हॉस्टेलला होतो, ज्यावेळेस हॉस्टेलला मला प्रत्येक संडेला येऊन तिथे भेटायचं, फिरायला यायचं, जेवाय घालायचं, पिक्चर बघ, टाइमपास कर, काय कर, पण शिक्षण पूर्ण झालं पाहिजे. तसे माझ्या नोकरीसाठी माझ्या मोठ्या भावाने खूप प्रयत्न केले. वरळी गेलेला प्रत्येक महिन्याला फेरी मारायची, 88ची भरती होती, प्रत्येक रोज वरळी गेलेला फेरी मारायची. अरे रमेश, तुझं काय नाव यादीत काय आलं नाही? खूप आठवायचं मला, अरे भाऊ तू नेहमी कशाला जातो, मी जात जाईल. पण नाही, ज्या दिवशी नोकरी मिळाली माझ्या कुटुंबाने मोकळा श्वास सोडला. पण तुम्हाला खरं सांगतो, माझ्या कुटुंबाला सोडून मी कधीही कोणत्या क्षणी एक घास ऐकताना कधी खाल्ला नाही आणि खाणारही नाही. चुकतो, मनुष्य चुकतो, राग गुस्सा होतो, झालेला आहे, होतो. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, माझे कुटुंब असो, माझं गॅरेज असो, माझे कर्मचारी असो, सर्वांवर प्रेम करा, माफ करायला शिका, समजून घ्या. हा क्षण उद्या येत नाही. मला भरपूर काय बोलायचं, पण मी आता खरंच भावनिक झालोय. मला आता मी बरोबरच बोलतो तुझ्याबरोबर. आज 90 वर्षाची मामी मला भेटायला आली, बघा तिला होत नाही, तर पण ती प्रेमकथांमध्ये मला भेटायला जायचं. आता माझे भाऊ आहे 65-70 वयाचे, पण नाही मी जाणार. म्हणजे कशासाठी? तर एक प्रेम असतं. वस्तू हे दिल्या घेतलेले पुरत नाही, पण एक मायेचा शब्द, वेळेला उभा राहणं. आता
विशेष बाब म्हणजे मला आता विजयने सांगितलं की अरे पण त्या टायमाला त्याच्या कुटुंबामध्ये जी चूलबंद आहे आणि आपण विजय उत्सव साजरा करावा हे मला बरं वाटेल. आपल्या भाकरीची अर्धी भाकरी त्याला द्यावी त्याची चूल चालू व्हावी हा माझं ध्येय आहे. आणि ईश्वराने मला कधी कमी केलं नाही, सगळं डबल दिलं, भरपूर दिलं. मी आभार म्हणतो महापालिकेचे सर्व अधिकाऱ्यांचे, सर्व कर्मचाऱ्यांचे. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला माझ्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. ऋणी आहे, तुमचे कधी कर्ज भेटणार नाही. खूप आनंदाने माझ्यासाठी आला तुम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे हे संपूर्ण नियोजन केलं कार्यामध्ये सचिन राजीव त्यांची टीम आहे, सामान वगैरे सगळे गॅंग आहे, पाटील साहेब वगैरे आहेत, एवढे कॉन्टॅक्ट आहेत. त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. माझ्यासाठी महाराज आले, दादा आले, रिटायरमेंटची माणसं जगतापकर आले, थोरात साहेब आलेले. मला आयवणीचं घर थोरात साहेबांमध्ये मिळालं. मला 4 पैसे वाटी मिळाली, मला कळा मिळाली, जगण्याची कळा दिली ते दादा दळीदार. तसे हे साठेकर साहेब तुम्हाला सामान्य वाटतात, त्यांचा स्वभाव फणसासारखा आहे, वरून काटे पण आतून खूप गोड गडे. तरी सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, गड्यावर वाद रुसवा करा पण एकत्र राहा, एकजुटीने राहा. पुढचा काळ खूप अवघड आहे. प्रशासनाच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही, कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट मनात बसलेला आहे. आज जी तुमची थेअरी आहे, कामाची पद्धत आहे, आपण स्वतः काम घेता, स्वतः करता, स्वतः त्याचं प्रॅक्टिकल करता. आणि आपल्याला आतापर्यंत जे सहकार्य केलेले कमिशनर साहेब असतील, चिटणीस साहेब असतील, युनियनचा पत्र सोडू नका. दुसरी गोष्ट, आता आपल्याला कोंडाई साहेब आहेत, सलगर साहेब आहेत, आता तोरशे साहेब आहेत, देवासारखी माणसं भेटलेली आहेत. आपलं प्रकरण मरपर्यंत जाऊन देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, रागरुसवा खाली संपवा, आनंद उत्सव साजरे करा, एकमेकाच्या भेटीगाठी करा, सुख दुःखात सामील व्हा, जगा माणूस म्हणून जगा. मी दादाकडे साठेकर साहेबांचं कौतुक केलं, कारण साहेब आम्ही भांडलो, रडलो, रुसवलो, पण साहेब तुम्ही खूप दिलं आम्हाला. साठेकर साहेब तुमच्यासाठी जोरदार, दादा तुमच्यासाठी जोरदार कळायला. दादा धन्यवाद. आम्हाला घडवलं, आम्हाला योग्य मार्गाने लावलं. आमचे दिनेश सरपंच सुद्धा असतील, खूप 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 सहकार्य केलं मला. आज जी टीम आहे सचिनची आणि आता स्टेज बनवले बघा, तिथल्या कामगारांनी स्टेज बनवलं, हे सगळे गोष्ट ही कामगारांनी केली. आणि कामगाराचं एवढं प्रेम आहे की बक्षीस आणि हे सगळं काही आज याचं प्रथम मानकरी मी ठरवलो. जोरदार टाळ्या टीमसाठी. जोशीने खूप मेहनत केली, जोशीने दिल्या टीमने. इथले कर्मचारी सगळे बेस्ट ऍक्टर आहेत. खरंच तुम्हाला सोडून बाजूला जाताना खूप मला दुःख होते, पण सहनशीलता आहे. मी राग संपूर्ण जे घेतोय, मला फार दुःख होते ही नोकरीच्या बाजूला होताना. भावना मला आणणार, शेवटी काय करणार आहे, नियत वयोमानानुसार मी सेवानिवृत्त होतोय. परत एकदा सर्वांचे गोड गोड आभार मानतो. सर्वांना एक विनंती करतो की माझ्याकडून माझे नातेवाईक असतील, मित्र असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, सचिनला पण एक रिक्वेस्ट करतो, संदीपला पण सांगतो, गडे माझ्याकडून जर कोणाचं कधी मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद. आपण सर्व इथं आलात, सर्व जेवणाचा लाभ घ्या आणि मोठ्या आनंदाने इथं उत्सव साजरा करून आपण इथं निघून जा. पण तुम्हाला एकच सांगतो, जर माझ्याकडून आता परत एकच सांगतो, कोणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा. सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.